आहेत, ओनर आहेत, त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली व ग्रामस्थ मंडळ लाखिवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आहे। यांच्या वतीने मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि खास करून प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या लाईव्ह लॉटच्या कार्यक्रमासाठी जोडलेले जे प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। लाईव्ह लॉट याचं जे आयोजन करण्यात आलं आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा 18 मार्च ते 23 मार्च या दरम्यान लाखिवलीच्या मैदानावर खेळली जाणार आहे आणि त्यासाठी आज आपण लाईव्ह लॉट करणार आहोत। खरं तर लाईव्ह लॉट करण्यापूर्वी या स्पर्धेविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, कारण या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक जे असणार आहे ते 1,0333 रुपये, द्वितीय पारितोषिक 51,333 रुपये, तृतीय पारितोषिक 25,333 रुपये, तृतीय पारितोषिक 15,333 रुपये आणि याबरोबर एक भव्य चषक सुद्धा असणार आहे आणि प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल। तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासाठी खास करून भव्य चषक, त्याचबरोबर LED TV आणि विशेष म्हणजे मॅन ऑफ द सिरीज साठी खास करून एक आकर्षक मोटरसायकल सुद्धा देण्यात येईल आणि संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, ज्याला आम्ही खरं किंग ऑफ टेलिकास्ट समजतो, अर्थात प्रिन्स मूवीज या माध्यमातून करण्यात येईल। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। त्यानंतर आपण या स्पर्धेविषयी नजर टाकली तर हे जे वर्ष आहे हे 18वं वर्ष आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण सातत्य बघितलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं 2009ला खऱ्या अर्थाने या स्पर्धेला प्रारंभ झाला। पहिल्या वर्षी स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हा संघ चॅम्पियन ठरला, 2010ला गावदेवी लाखिवली हा संघ चॅम्पियन ठरला, 2011ला JRE रांजोली हा संघ चॅम्पियन ठरला होता, त्यानंतर 2012ला जयदुर्गा बी भादवड हा संघ चॅम्पियन, 2013ला गावदेवी वडघर, 2014 MGM टेंबोली, त्यानंतर 2015ला कामन बॉईज कामन, 2016 आई वज्रेश्वरी निंबवली, 2017 जय हरी रांजोली, 2018ला ओम साई पिंपलास, 2019 जाणता राजा खारबाव, 2020ला आराध्य स्पोर्ट टेंबोली आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे की 2021, 22, 23 जवळपास जगच सगळ्याकडे थांबलेलं होतं, कोरोना पिरियड होता, त्या दरम्यान फक्त स्पर्धा झाली नाही। नंतर पुन्हा एकदा 2024ला जय हनुमान फोगाव, 2025ला MCC कासार ओढवली आणि 2026चा विजेता कोण याचं उत्तर तुम्हाला बरोबर 23 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता मिळेल। आणि उपविजेतेपदावर नजर टाकली तर 2009ला गावदेवी पोगाव उपविजेता ठरला होता, 2010ला जय हनुमान टेंबिवली, 2011ला गावदेवी लाखिवली, 2012ला गावदेवी पालिवली, 2013ला हे उपविजेते आहेत जय खोपऱ्याचा देवा वडुनगर, 2014ला शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी, 2015ला सोनूआई वडुनगर, 2016 गावदेवी लाखिवली, 2017 सत्यम स्पोर्ट जुनादुर्गी, 2018ला दत्तकृपा गोरसई, 2019 आई गावदेवी वालसीन, 2020 सोनिका माता मालोडी आणि पुन्हा आपण येतो 3 वर्षासाठी 2021, 22, 23 हा कोरोना पिरियड होता, स्पर्धा झाली नव्हती। ही स्पर्धा नव्हे तर संपूर्ण जग थांबलं होतं त्यावेळेला, कुठल्या स्पर्धा होत नव्हत्या, त्यामुळे ही स्पर्धा त्याला अपवाद असू शकणार नाही। 2024ला जय हनुमान लाखिवली आणि 2025ला गावदेवी धानीव आणि मात्र 2026चा विजेता कोण तर मी सांगितलेलं आहे की 23 मार्च 11:30 वाजता याचं उत्तर मिळेल। पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने उपस्थित सगळ्यांचं गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली, ग्रामस्थ मंडळ लाखिवली, त्याचबरोबर राजेंद्रजी रघुनाथ पाटील जे मुख्य आयोजक आहेत, पत्रकार आहेत, त्याचबरोबर एक A1 सूत्रसंचालक म्हणून ठाणे जिल्ह्याचे त्यांची ओळख आहे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि त्यांच्यासोबत प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेश पाटील जे प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर आहे त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लगेच वळणार आहोत लाईव्ह लॉट करे।
आणि हा जो परिसर आहे या संपूर्ण भिवंडी ते पारोळ परिसरातील ही मानाची स्पर्धा यासाठी आहे की प्रथमच फ्लड लाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघितली. या परिसरामध्ये पहिल्यांदाच प्रकाश झोतातली स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान जो मिळतोय तो आता राजेंद्रजी रघुनाथ पाटील, त्याचबरोबर प्रथमेशजी पाटील आणि प्रिन्स मूव्हीजचं नाव जर येईल तर सर्वप्रथम प्रोप्रायटर रवी गुळवी यांचं नाव घेतलं जाईल. त्यानंतर प्रथमेशजी पाटील, त्यानंतर गावदी स्पोर्ट्स लाखिवली. कारण हे आयोजक जे आहेत त्यांची नावे आपल्यापर्यंत पोहोचतात. राजेंद्रजी पाटील, प्रथमेश पाटील, गावदी स्पोर्ट्स लाखिवली आणि ग्रामस्थ मंडळ लाखिवली यांना हा मान जातोय. प्रकाश झोतातली ही स्पर्धा प्रथमच मागच्या वर्षी आपण बघितली आणि यावर्षी तर एक आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीत या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये जवळपास 53 संघाने सहभाग नोंदवलेला आहे. आणि 53 संघाचा विचार जर केला आपण तर 18 ते 23 दरम्यान, 18 मार्च ते 23 मार्च दरम्यान ही स्पर्धा होईल. आणि 18 तारखेला एकंदरीत 10 संघ खेळतील, 19 तारखेला 10 संघ असतील, 20 तारखेला 10 संघ असतील, 21 तारखेला 11 संघ असतील आणि 22 तारखेला 12 संघ असतील. असे एकंदरीत 53 संघ असतील आणि दररोज एक संघ बाहेर पडेल. आणि जे 5 संघ असतील ते मात्र 23 तारखेला त्यामध्ये आपण क्वार्टर फायनल असेल, सेमी फायनल असेल आणि मात्र मेगा फिनाले ही स्पर्धा पाहणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जे उपस्थित आहेत आमचे मान्यवर सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि विशेष करून प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून ज्यांना आम्ही खरं तर टेलिकास्टचा राजा म्हणून समजतो, किंग ऑफ टेलिकास्ट म्हटलं की प्रिन्स मूव्हीज, आणि या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत यांचं विशेष करून मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि लगेचच लाईव्ह लॉटला आम्ही सुरुवात करतोय. तर स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 वर्ष 18 आणि या स्पर्धेचा लाईव्ह लॉट आम्ही सुरुवात करतोय. आणि सर्वप्रथम लगेचच या ठिकाणी चिठ्ठ्या असतील त्या म्हणजे 18 तारखेच्या, कारण 18 तारखेला या स्पर्धेला प्रारंभ होईल आणि उद्घाटन सोहळा बरोबर आमचा त्या दिवशी 4 वाजता सुरू होईल. आणि खऱ्या अर्थाने दररोज स्पर्धा जी आहे ती बरोबर 4 वाजता सुरू होईल. मॅचेसला 4 वाजता सुरुवात होईल आणि सुरुवात आम्ही करणार आहोत ते म्हणजे 18 तारखेपासून लाईव्ह लॉटला आम्ही सुरुवात करतोय. मी आमचे सन्माननीय नरेंद्रजी घोराटकर जे माजी शाखा प्रमुख टेंबोलीचे आहेत, शेतकरी संघटना ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तसे कार्तिक मोटर्स फार मोठं नाव आहे ऑटोमोबाईल क्षेत्रातील, मोटर क्षेत्रातील, त्याचे ते स्वतः प्रोप्रायटर आहेत. त्यांना मी विनंती करणार आहे की आपण सर्वप्रथम या ठिकाणी 2 चिठ्ठ्या काढायच्या, 2 चिठ्ठ्या करायच्या. एक काढायची नंतर पुन्हा दुसरी काढावी लागणार आहे. एक चिठ्ठी एस टी पाहू शकता आपण, गौरवी टेंबोली. क्या बात आहे, आमचे नरेंद्रजी गोरखकर टेंबोलीचे आणि सुरुवातीलाच टेंबोली चिठ्ठी काढलेली आहे. जी पहिली मॅच होईल त्याची चिठ्ठी आणि याच्या सोबत खेळणारी दुसरी चिठ्ठी सुद्धा नरेंद्रजी आपण काढायची, नरेंद्र भाई आपण काढायची दुसरी चिठ्ठी. येस, ही पहिली मॅच असणार आहे. तिल्लेर डीजीव्ही तिल्लेर विरुद्ध गौरवी टेंबोली ही पहिली मॅच असणार आहे. प्रणव आपण लगेच नोंद करायची, प्रणव आपण याची नोंद लगेच करून घ्यायची. ही पहिली मॅच असणार आहे. 18 तारखेला उद्घाटनापर मॅच असणार आहे पहिली, टेंबोली वर्सेस तिल्लेर. त्यानंतर दुसरी चिठ्ठी काढण्याची विनंती मी करणार आहे संजयजी वारगडे. संजयजी आपण दुसरी चिठ्ठी काढ, 2 चिठ्ठ्या काढायच्या, पहिली काढायची. अंश 11 चिंबीपाडा आणि याच्या बरोबर कोण लढत देईल? अंश 11 चिंबीपाडा. यस, अंश 11 चिंबीपाडा आणि याच्या विरोधात पहिली मॅच जो खेळणार आहे, आता ती दुसरी मॅच असणार आहे 18 तारखेची. यस, रामदास स्पोर्ट लाखिवली, रामदास स्पोर्ट लाखिवली ही दुसरी मॅच. प्रणव, ही दुसरी मॅच असणार आहे 18 तारखेची.
त्यानंतर मच्छिंद्रजी केने आपण चिठ्ठी काढायचे. कट्टर शिवसैनिक आहे जुनांदुर्गीचे आणि आपण पहिली चिठ्ठी काढायचे. मित्रांनो लाईव्ह लॉट आपण पाहतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक गावदेवी धोंडावडवली आणि याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे ती चिठ्ठी सुद्धा आपण काढायची. गावदेवी धोंडावडले वर्सेस ही तिसरी मॅच असणार आहे. मुठवळ ही 18 तारखेची तिसरी मॅच असणार आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. लिहिले ना लिहिता ना तिथं. प्रणव 18 तारखेच्या चिठ्ठ्या लिहून झाल्यानंतर पुन्हा माझ्याकडे घेऊन यायच्यात जेणेकरून पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत आपल्याला दाखवता येईल की मॅचेस कशा असतील. येस नडगे धनंजय नडगे आपण यायचंय. आपण चौथी जी मॅच असणार आहे 18 तारखेची त्याची पहिली चिठ्ठी काढायची. येस लाखिवरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत श्री धनंजय नडगे आपण दाखवायचे. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा आणि याच्या विरोधात कुठला संघ खेळणार आहे. यस नॅन्सी 11 मानकोली ही चौथी मॅच असणार आहे पहिल्या दिवसाची 18 तारखेची चौथी मॅच. येस मंचाबाई यांचा संघ आहे. यस ही चौथी मॅच असणार आहे. त्यानंतर प्रणव आपण चिठ्ठी काढायची. राजेंद्रजी पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यास त्यांचे प्रयत्न असणार आहे. कोलूस 11 कोलूस आणि त्याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे. पुन्हा पहिली चिठ्ठी आपण दाखवा. प्रणव पहिली चिठ्ठी दाखवायचे कारण जे आमचे लाईव्ह प्रेक्षक आहेत प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. कोलूस 11 कोलूस आणि त्याच्या विरोधात संघ असेल देवा स्पोर्ट्स क्वे. नावं जर लिहिले असतील तर प्रणव माझ्यापर्यंत घेऊन यायचे आहेत. जे 18 तारखेचा लॉट आहे. सचिनजी पाटील आपण वर यायचंय. सचिन पाटील आपण यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. उद्योगपती लाखिवली. सचिन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा आहे मानाची स्पर्धा या परिसरातील आणि या स्पर्धेसाठी हा लाईव्ह लॉट आहे. आपण उपस्थित झालात आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हे पाहून पहिल्या दिवसाचा आपण लाईव्ह लॉट केलेले त्यामध्ये सर्वप्रथम गौरवी टेंबिवली वर्सेस डीजेवी तिल्लेर ही पहिली मॅच असणार आहे. दुसरी मॅच अंश 11 चिबीपाडा वर्सेस रामदास स्पोर्ट्स लाखिवली. तिसरी मॅच असणार आहे गावदेवी धोंडावडवली वर्सेस मकरंद स्पोर्ट मुठवळ. चौथी मॅच असणार आहे श्रीराम जांभूळपाडा वर्सेस नॅन्सी 11 मानकोली आणि अंतिम फेरीत अर्थात शेवटची मॅच पहिल्या फेरीतली ती कुडूस 11 कुडूस वर्सेस देवा स्पोर्ट्स कुहे. अशा प्रकारच्या मॅचेस असतील. सामने हे बरोबर 4 वाजता सुरू होतील. प्रत्येक दिवशी एक संघ क्वालिफाईड होईल आणि जो संघ क्वालिफाईड होईल तो संघ मात्र 23 मार्चला म्हणजे अंतिम दिवशी त्या दिवशी क्वार्टर फायनल असेल सेमीफायनल खेळेल. आपण ओळूया सेकंड डे म्हणजे 19 मार्च. स्पर्धा 18 मार्चला सुरू होईल आणि स्पर्धेची सांगता 23 मार्चला होईल. तर वळूया आपण 19 मार्च म्हणजे दुसरा दिवस. आपण वळूया 19 मार्च. सचिन पाटील आलेले आहेत तर त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते 19 मार्चला पहिली मॅच कुठली असणार आहे. आपण पहिली एक चिठ्ठी काढायची. SP बिलोसी आपण कॅमेरा समोर दाखवायचं आहे. प्रेक्षकांना सुद्धा समजलं पाहिजे. पारदर्शक आपण पारदर्शक लॉट करतोय आणि त्याच्या विरोधात कुठला संघ खेळणार आहे. धानीव एच क्लब धानीव ही पहिली मॅच असणार आहे. ही पहिली मॅच थोडा वेळ दाखव. ऋतिक गडक आपण चिठ्ठी काढायची. ऋतिक आपण यायचे पुढे.
जास्त वेळ आपण पहिलीची कारण ही दुसरी मॅच 19 तारखेची दुसरी मॅच आपण मलाही दाखवायची आहे आणि कॅमेरा समोरही दाखवायचं आहे. शिवशक्ती ते शहापूर आपण लाईव्हला दाखवायचं आहे. ही 19 तारखेची दुसरी मॅच. नंतर या संघाच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? कोपरी स्पोर्ट कोपरी ठाणे हा संघ असणार आहे. ही दुसरी मॅच असणार आहे 19 तारखेची. नंतर कमलाकरजी आपण यायचंय दादा आपल्या शुभास्ते पहिली चिठ्ठी कारण ही 19 तारखेची तिसरी मॅच 19 तारखेची तिसरी मॅच सोनिका माता मालोडी बी आपण लाईव्हला दाखवायचंय. सोनिका माता मालोडी बी ही 19 तारखेची तिसरी मॅच. याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे आपण चिठ्ठी काढायची. सोनिका माता मालोडी बी च्या विरोधात तिसरी मॅच खेळण्यासाठी संघ असणार आहे तो म्हणजे आई जोगेश्वरी झुनांदुर्गी तिसरी मॅच. नंतर मनीष आपण सुद्धा यायचंय. मनीष आपण यायचंय. ही चौथी मॅच असणार आहे. मिस स्पोर्ट कवाड चौथी मॅच मिस स्पोर्ट कवाड याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? टीम 94 कामन टीम 94 कामन मिस स्पोर्ट कवाड वर्सेस ही चौथी मॅच असणार आहे. नंतर दुसऱ्या दिवसाची शेवटची मॅच राजेंद्र पाटील स्वतः आपण एक चिठ्ठी काढायची पाहूया कारण स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत A1 सूत्रसंचालक ठाणे जिल्हा म्हणजे यांची ख्याती आहे. चौथी मॅच मुख्य आयोजक समजला. वकी स्पोर्ट्स मापोली आताच पैसे मार. वकी स्पोर्ट मापोली हा. ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच 19 तारखेची पाचवी मॅच. जय बजरंग मिनेश 11 कारिवली वकी स्पोर्ट मापोलीच्या विरोधात जय बजरंग मिनेश 11 कारिवली हा संघ 19 तारखेला पाचवा राऊंड म्हणजे पाचवा जो राऊंड असताना पहिल्या फेरीतील तो खेळताना दिसेल. आपण पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांपर्यंत त्याचबरोबर प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून जे जोडले गेलेले सर्व खेळाडू असतील प्रेक्षक असतील त्यांच्यापर्यंत आपण दुसऱ्या दिवसाचा लॉट लगेच पोचूया. दूर झाला. 19 मार्चला सामने अशा प्रकारे होतील. पहिला सामना होईल SP बिलोसी वर्सेस HA क्लब ठाणे. दुसरी मॅच होईल शिवशक्ती तुते अर्थात शहापूर परिसरातील संघ आहे वर्सेस कोपरी स्पोर्ट कोपरी. तिसरी मॅच सोनिका माता मालोडी बी वर्सेस आई जोगेश्वरी झुनादुर्गी. आणि चौथी मॅच मिस स्पोर्ट कवाड वर्सेस टीम 94 कामन. आणि पाचवी मॅच म्हणजे पहिल्या फेरीतली शेवटची मॅच वकी स्पोर्ट्स महापोली वर्सेस जय बजरंग मिनेश 11 कारिवली. 18 तारीख आणि 19 तारखेचा लॉट झालेला आहे आणि आपण आता वळणार आहोत तो म्हणजे अर्थात 20 तारखेचा लॉट 20 तारखेचा. 20 तारखेला सुद्धा 10 संघ असतील. 20 तारखेला 10 संघ असतील. नरेंद्रजी गुराडकर आपण पुन्हा एकदा आपल्या शुभास्ते चिठ्ठी काढायचे. ऐक ना यांचं नाव घे ना बालादा यांचं. सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली ही 20 तारखेची पहिली मॅच आणि याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? बालादा नाव या विरोधात जो संघ असेल गावदेवी धामणे. नरेंद्रभाई चिठ्ठ्या काढतात त्या अगदी आपल्या जवळच्या चिठ्ठ्या काढतात. पहिला टेंबोलीचीच काढली त्यानंतर लगेच जवळपास संघ धामणे संघ आहे त्याच्या. ही मॅच 20 तारखेची पहिली मॅच असेल. वीर पाटील आपण या वीर पाटील आपल्या शुभास्ते चिठ्ठी ही 20 तारखेची दुसरी मॅच. आवाज भिनार. आवाज भिनार 20 तारखेची दुसरी चिठ्ठी असणार आहे. त्यानंतर मनस्वी बालको ही 20 तारखेला दुसरी मॅच असणार आहे. त्यानंतर आपण बोलावे चिठ्ठी काढण्यासाठी लाखविली मंडप अँड डेकोरेटर्स प्रोप्रायटर सुनीलजी कांबळे आपण यायचंय आणि यांची कन्या तनिष्का कांबळे. तनिष्का आपण यायचंय
तनिष्का आपण यायचंय. तनिष्का आपण एक चिठ्ठी काढायची त्यातली. तनिष्काच्या घरी आज खरं तर लग्न सोहळा आहे, त्याची धावपळ आहे. तनिष्काने चिठ्ठी काढलेली आहे. साईस्फोट खारबाव, साईस्फोट खारबाव. तनिष्का आपण चिठ्ठी साईस्फोट खारबाव. जय बजरंग गोडसे बी. तनिष्केच्या हातात सुद्धा चिठ्ठी देऊन कॅमेरा समोर येऊ द्या तनिष्काला. तनिष्का समोर चिठ्ठी दाखव. पुढे पुढे. येस. शाबास. जय बजरंग गोडसे बी वर्सेस साईस्फोट खारबाव. तर महाराष्ट्राची नंबर 1 टीम काढली बाई. येस तनिष्का, खूप खूप आभार. ये बाई. ही तिसरी मॅच आहे. त्यानंतर आपण उद्या चिठ्ठी काढण्यासाठी सुनीलजी कांबळे आपण या. हे मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर आहेत. अनिल कांबळे आपण या. आपल्या शुभास्ती चिठ्ठी काढायची आहे. आपलं खरं तर खूप खूप आभार. आमच्यासाठी खरं तर एवढं मला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याबद्दल आपला मी विशेष आभार आपल्या परिवाराचं व्यक्त करतोय. आई गावदेवी कोलिवली, आई गावदेवी कोलिवली ही चौथी मॅच असणार आहे. आणि त्याच्या विरोधात कुठला संघ खेळेल? यस, भादवड बी. भादवड बी. आई गावदेवी कोलिवली वर्सेस भादवड बी ही चौथी मॅच असणार आहे 20 तारखेची. नंतर अजूनही 2 चिठ्ठ्या असणार आहेत. हे सगळे मान्यवर असतील. नरेंद्रभाई आपण पुन्हा एकदा चिठ्ठी काढायची. नरेंद्रभाई गोराटकर. कार्तिक मोटर्स नाव घेतलं की नरेंद्रभाई गोराटकर यांचं नाव प्रथम. नॅन्सी 11 आई वज्रेश्वरी निंबवली बी. फार मोठं नाव आहे. नॅन्सी 11 आई वज्रेश्वरी निंबवली बी. त्याच्या विरोधात संघ असेल संतोष भुवन. वसई तालुक्यातील संघ आहे संतोष भुवन. संतोष भुवन 20 तारखेचा लॉट कंप्लीट झालेला आहे. 18 तारखेला 10 संघ, 19 तारखेला 10 संघ, 20 तारखेला 10 संघ. 20 तारखेचा लॉट प्रणव आपल्याला माझ्याकडे घेऊन यायचंय. आपण जो लाईव्ह टेलिकास्ट इव्हन या स्पर्धेचं सुद्धा थेट प्रक्षेपण जे केलं जाईल ते आता प्रिन्स मूवीज टेलिकास्टचा राजा, किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज प्रोप्रायटर रवी गुळवी, त्याचबरोबर प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं दर्जाचं प्रक्षेपण आता आपण लाईव्ह लॉट सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहतोय. पण या स्पर्धेचं प्रक्षेपण सुद्धा क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहणार आहोत. 20 तारखेचा पहिली मॅच असणार आहे सुमित कुमार गोंदवली अगेन्स्ट गावदेवी धामणे. दुसरी मॅच आवाज भिनार वर्सेस मनस्वी बालकुम. तिसरी मॅच साईस्फोट खारबा वर्सेस जय बजरंग गोडसे बी. व्हॉट अ मॅच, बिग मॅच. त्यानंतर चौथी मॅच आई गावदेवी कोळिवली वर्सेस भादवड बी. आणि पहिल्या फेरीतली शेवटची म्हणजे 5वी मॅच नॅन्सी 11 निंबवली बी वर्सेस संतोष भुवन वसई. अशा प्रकारचे 3 दिवसाचा लॉट कंप्लीट झालेला आहे. आता 21 तारखेला मात्र 11 संघ असतील. सुरू 21 तारखेला 11 संघ खेळतील. 21 तारखेच्या लॉटला आपण सुरुवात करूया. संजयजी वारगडे आपण आपल्या शुभास्ते चिठ्ठी काढायचे. हे शिवसेना शाखा प्रमुख आहेत जुना अंदुर्कीचे. नक्षत्र 11 चौदरपाडा बलाढ्य संघ आहे. त्याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? नाव लिहायला बसतंय सांगतो. श्याम 11 कोपरी भिवंडी वर्सेस ठाणे अशी मॅच असणार आहे. नक्षत्र 11 चौदरपाडा, श्याम 11 कोपरी.
नंतर पुन्हा एकदा मच्छिंद्रजी केने कट्टर शिवसैनिक आपण आपल्या शिवबास्ती चिठ्ठी काढायची आहे. ही 21 तारखेची जय भोलेनाथ पिंपळसे अधिक शहापूर परिसरातील संघ आहे, जवळचा संघ आहे. यस, याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? जयहनुमान टेवली. मितेश वरचं नाव काय आहे? मितांश 11 आहे. तर दोन संघ आहेत टेंबवलीचे, तेव्हा मितांश 11 जयहनुमान टेंबवली म्हणजे पिंपळशेत वर्सेस टेंबवली. यस, रुपेश पाटील खांडपे यांचा संघ आहे तो. यस, बरोबर आहे. नंतर 21 तारखेची आपण दुसरी मॅच बघूया. यस, ऋतिक गडक आपण यायचं, ऋतिक गडक आपण यायचं. हे 21 तारखेच्या मॅचेस आपण पाहतोय लाईव्ह लॉट. जॉली स्पोर्ट कामतगर, जॉली स्पोर्ट कामतगर हा 21 तारखेचा लाईव्ह लॉट आपण पाहतोय. त्याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? सोनू आई देवी वडुनोगर. बिग मॅच, दोन्ही कंप्लीट टीम आहेत. 21 तारखेची मॅच आहे. 21 तारखेला लाईव्ह लॉट. उद्योगपती सचिन पाटील आपल्या शुभास्ते चिठ्ठी काढायची आहे. लाखिवली गावचे उद्योगपती सचिन पाटील आपल्या शुभास्ते चिठ्ठी काढतील. यस, यश 11 गावदेवी पालिवली याच्या विरोधात कुठला संघ असतील पाहूया आपण. हा 21 तारखेचा लॉट आपण करतोय. त्याच्या विरोधात टीम माजिवडा ठाणे अशा प्रकारची लढत बघायला मिळेल. त्यानंतर धनंजयजी नडगे आपण यायचंय, आपल्या शुभास्ते चिठ्ठी काढायची. हा 21 तारखेचा लॉट आहे. चौथ्या दिवशी कारण 11 संघ असतील. एमसीसी स्पोर्ट्स कासार ओढवली गेल्या वर्षीचा हा चॅम्पियन संघ, गेल्या वर्षीचा हा चॅम्पियन संघ आहे. धानीव संघ उपयोजित होता मागच्या वर्षी, गावदेवी धानीव. भावाली बी वाट मॅच, जबरदस्त मॅच असणार आहे कारण भावाली बी सुद्धा एक कंप्लीट टीम आहे. नंतर अजून याच्यामध्ये एक चिठ्ठी आहे. प्रणव आपण एक चिठ्ठी काढायची आहे. ही चिठ्ठी प्रणव कुठली आहे? लाखिवली बी म्हणजे ह्या टीमला बाय असणार आहे. 11वी चिठ्ठी आहे. लाखिवली बी 18, 19, 20 आणि 21 या 4 दिवसाचा लाईव्ह लॉट आपण पाहतोय, बघितलेला आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा जोडले गेलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हा 21 तारखेचा लॉट आहे. 21 तारखेला आमचा शेड्यूल 4 वाजता सुरू होईल. प्रत्येक दिवशी आमच्या मॅचेस बरोबर 4 वाजता सुरू होतील. पहिली मॅच असणार आहे नक्षत्र 11 चौदरपाडा वर्सेस श्याम 11 कोपरी. दुसरी मॅच जय भोलेनाथ पिंपळशेत वर्सेस मितांश 11 जयहनुमान टेंबवली. तिसरी मॅच जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस सोनू आई वडुनगर. चौथी मॅच यश 11 गावदेवी धानवेली वर्सेस टीम माजिवडा ठाणे. आणि पहिल्या फेरीतली 5वी मॅच, शेवटची मॅच एमसीसी कासारवली वर्सेस भावाली बी वाट मॅच. आणि शेवटची एक टीम असणार आहे लाखिवली बी, हिला बाय असणार आहे. अशा प्रकारचे 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख आणि 21 तारखेचा लॉट आपण बघितलेला आहे. आता आपण 22 तारखेचा जो लॉट आहे या दिवशी 12 संघ असतील. संडे असणार आहे सुपर संडे, या दिवशी 12 संघ खेळतील. 12 संघामध्ये सर्वप्रथम आपण चिठ्ठी काढणार आहोत. मोहित पाटील आपण यायचंय. मोहित पाटील आपल्या शुभ असते. तांडेल ग्रुपचे अध्यक्ष आहेत. तांडेल ग्रुपचे अध्यक्ष त्यांच्या शुभ असते सनम कुमार खारडी. सनम कुमार खारडी हा संडेचा लॉट आहे म्हणजे 22 तारखेचा. आणि त्याच्या अगेन्स्ट आई गावदेवी पिसे या 2 संघामध्ये 22 तारखेला संडेला पहिली 4 वाजता मॅच सुरू होईल. वीर पाटील आपण या
वीर पाटील आपल्या शिवबास्ते चिठ्ठी काढायचे. हा पण संडेचा लॉट मध्ये म्हणजे 22 तारखेचा 22 मार्च. आई एकविरा पाच्छापूर खंबाळे परिसरातील संघ आई एकविरा पाच्छापूर. त्याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? जयदुर्गा टेमगरपाडा. आई एकविरा पाच्छापूर वर्सेस जयदुर्गा टेमगरपाडा. ही दुसरी मॅच संडेला असणार आहे. तिसऱ्या मॅचची चिठ्ठी तिसऱ्या मॅचची टेमचे मान्यवर येतील, चिठ्ठी काढतील. कमलाकरजी सिद्धार्थ आपण यायचे आपल्या शुभास्ते चिठ्ठी काढायची. ही संडेची तिसरी मॅच असणार आहे. हमरापूर. हमरापूर म्हणजे वाडा परिसरातील संघ आहे. हा वाडा मनोर रस्त्यावर एक गाव आहे हमरापूर, पालघर जिल्ह्यातील संघ आहे. त्याच्या विरोधात जुनांदुर्की स्पोर्ट्स. जुनांदुर्कीचे दोन संघ आहेत. जुनांदुर्की स्पोर्ट्स ही 4 वाजता पहिली मॅच संडेला असणार आहे. तिसरी मॅच आहे. त्यानंतर आपण चिठ्ठी काढूया. येस लाखिवली मंडप डेकोरेटर्स कांबडी साहेब आपण यायचंय आपल्या शुभास्ते चिठ्ठी काढायची. या बात आहे. त्याने आपल्या गावाची चिठ्ठी काढलेली आहे. जय गावदेवी लाखिवली. जय गावदेवी लाखिवली. आणि त्याच्या विरोधात कुठला संघ असणार आहे? स्वर्गीय पांडुरंग सेठ गाणे. स्वर्गीय पांडुरंग सेठ 11 गाणे अशा प्रकारची. नंतर आपण नेक्स्ट चिठ्ठी काढूया. राजेंद्र पाटील आपण काढायचे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तसेच ठाणे जिल्ह्याचे A1 सूत्र संचालक ज्यांच्या पिता स्वर्गीय पिता यांच्या नावाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आहे. मंगलमूर्ती दिवे. मंगलमूर्ती दिवे यांच्या विरोधात संघ असणार आहे. प्रचित 11 खानपे. मंगलमूर्ती दिवे वर्सेस प्रचित 11 खानपे. आणि मला 2 चिठ्ठ्या राहिलेल्या आहेत. शेवटची मॅच कुठली असणार आहे संडेला? येस आमचे वारगडे साहेब संजय वारगडे शिवसेना शाखा प्रमुख जुनांदुर्की आपण चिठ्ठी काढायची. लास्ट बट नॉट लिस्ट आरडी किरवली. आरडी किरवली आमचे सहकारी समन्वयक अजय घरत यांच्या गावचा संघ आहे. आरडी किरवली आणि जाणता राजा खारबाव. आरडी किरवली आणि जाणता राजा खारबाव. तर 22 तारखेला अशा प्रकारचे 12 संघ खेळताना दिसतील. म्हणजे प्राथमिक फेरी जी असेल 6 संघ 6 मॅचेस होतील. 12 तारखेचा लॉट आपण घेऊन यायचा आहे. 12 संघ जे हा 22 तारखेचा लॉट असणार आहे. म्हणजे संडे. स्पर्धा 18 तारखेला सुरू होईल. 18, 19, 20, 21 आणि 22 हा 5वा दिवस आहे. आणि 5व्या दिवशी 12 संघ खेळताना दिसतील. त्यामध्ये पहिली मॅच असणार आहे सनम कुमार खार्डी वर्सेस आई गावदेवी पिसे. दुसरी मॅच आई एकविरा पाच्छापूर वर्सेस जयदुर्गा टेमगरपाडा. तिसरी मॅच हमरापूर स्पोर्ट्स वर्सेस जुनांदुर्की स्पोर्ट्स. चौथी मॅच जय गावदेवी लाखोली वर्सेस स्वर्गीय पांडुरंग सेठ गाणे. पाचवी मॅच मंगळमूर्ती दिवे वर्सेस प्रचिती 11 खानपे. आणि 6वी पहिल्या फेरीतली म्हणजे शेवटची मॅच असणार आहे संडेला 22 तारखेला आरडी किरवली वर्सेस जाणता राजा खारबाव. अशा प्रकारच्या मॅचेस आहेत. तर आपण 5 दिवसाचा लाईव्ह लॉट बघितलेला आहे. 5 दिवस स्पर्धा संपन्न झाल्यानंतर 23 तारखेला मेगा फिनाले आपण पाहणार आहोत. आणि प्रत्येक दिवशी एक संघ क्वालिफाईड होईल. म्हणजे एकंदरीत 5 दिवशी 5 संघ क्वालिफाईड होतील. आणि 5 संघांची लढत 23 मार्चला होईल. आणि 17 हे जे आहे 18 वर्ष 17 वर्ष मधली 3 वर्ष जर सोडली तर या स्पर्धेमध्ये आपण सातत्य बघायला मिळालेलं आहे. फारच अशा कमी स्पर्धा असतात. या स्पर्धेमध्ये अखंडित स्पर्धा आपण पाहतोय. कुठेतरी ब्रेक लागतो.
परंतु याचा नक्कीच श्रेय संपूर्ण द्यावं लागेल. अर्थात या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील राजेंद्रजी पाटील, तसेच गावदेवी लाखिवली, तसेच ग्रामस्थ मंडळ लाखिवली यांची खरं तर अपार मेहनत आहे. याच्यामुळेच खरं तर ही स्पर्धा अगदी नावारूपाला आलेली आहे आणि संपूर्ण भिवंडी पारोळ परिसरातील हा सर्वात मोठा मेगा इव्हेंट आहे. आणि मागच्या वर्षापासून तर आपण पाहतोय एक अगदी वेगळी स्पर्धा आपण पाहतोय आणि या वर्षी तर एक वेगळा लुक या स्पर्धेला असणार आहे. कारण आकर्षक बाईक हे खास आकर्षण असणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी, बेस बॉलर, बेस बॅटर साठी आकर्षक चषक, त्याबरोबर एलईडी टीव्ही असणार आहे. आणि पारितोषिक रक्कम यावर्षी मात्र 1,00,000 असणार आहे. 1,03,33. मागच्या वर्षी 50,000 होती आणि यावर्षी पारितोषिकाची रक्कम वाढवलेली आहे. 4 पारितोषिक असणार आहेत. खास करून 5वं सुद्धा असेल एक आकर्षक चषक. स्पर्धेची काही नियमावली आहे ती त्या दिवशी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पण एक महत्वाचा नियम असा आहे झाला ते की आपल्या संघाला जी वेळ दिलेली आहे सामन्याची वेळ, त्या वेळेपूर्वी आपण अर्धा तास येऊन रिपोर्टिंग करायचं आहे. आणि टॉस जो होणार आहे तो इनिंग ब्रेक मध्ये होईल आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण जर उपस्थित राहिला नाही तर आपणास धावांची नाही तर या ठिकाणी तुम्हाला बॉलची पेनल्टी देण्यात येईल. आणि तत्पूर्वी आपण अर्धा तास पूर्वी यासाठी यायचंय. आमची ऑर्गनायझिंग कमिटी असेल गावदेवी लाखिवली, ही ऑर्गनायझिंग कमिटी आहे. कमिटी मेंबरशी आपण संपर्क साधायचा आहे आणि आपली जी प्रवेश फी आहे, प्रवेश फी आपण टॉस पूर्वी पूर्णपणे जमा करायची आहे. अन्यथा तोपर्यंत टॉस होणार नाहीये. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आपण जर वेळेसंदर्भात सहकार्य केलं तर आपणास जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळण्याची संधी मिळेल. नाही तर बऱ्याचशा वेळेला असं होतं की स्पर्धा मोठी असते पण मात्र क्वार्टर फायनल, सेमीफायनल 2 षटकांची, 3 षटकांची असं होणार नाही. तुम्ही जर सहकार्य केलं तर कदाचित हे सामने आहेत 4 ठिकाणी 5 होती आणि 5च्या ठिकाणी 6 षटकांचे सामने खेळण्याची संधी सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. येस, तुमचं सहकार्य आवश्यक आहे. तुमचं जर सहकार्य मिळालं तर स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पार पडेल. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण प्रत्येक स्पर्धेला सहकार्य दिलेलं आहे, या स्पर्धेला आणि या स्पर्धेला यासाठी की ही स्पर्धा एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाची असेल, एक नव्या रूपाने ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन येत आहेत. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे राजेंद्रजी रघुनाथ पाटील जे स्वतः पत्रकार आहेत, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे A1 सूत्र संचालक आहेत, मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या सोबत असणार आहेत प्रिन्स मोविज टेलिकास्ट टीम संपूर्ण, खास करून त्याचे प्रोप्रायटर रवी गुळवे असतील, प्रथमेश पाटील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर त्यांच्यासोबत गावदेवी लाखिवलीची संपूर्ण टीम असणार आहे. त्याचबरोबर लाखिवलीचं ग्रामस्थ मंडळ लाखिवली यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला असणार आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. पण थोडस मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मी विनंती करणार आहे. खरं तर लाईव्ह लॉट पूर्णपणे झालेला आहे पण थोडस शॉर्ट मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करणार या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील, आपण आपलं एक शॉर्ट मनोगत सुद्धा व्यक्त करायचं या स्पर्धे संदर्भात. नियमावली तर मी सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. या ठिकाणी आज लाईव्ह लॉटचं हे थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं जात आहे. या लाईव्ह लॉटच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालेले कार्तिक मोटरचे प्रोप्रायटर तथा नरेंद्रभाई सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, तसेच शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख टेंबिवली नरेंद्रभाई गोराटकर, झोन अंधुर्कीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संजयजी वारगडे, ज्यांना आम्ही नेहमीच कट्टर संबोधलं जातं असे कट्टर शिवसैनिक मच्छिंद्र खेणे झोन अंधुर्की. तदनंतर ज्याला आम्ही बाहुबली, लाखिवलीचा बाहुबली संबोधतो असा वीर पाटील, त्याच्या बाजूला बसलेले अर्थातच आमचे लाखिवली मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर
मनीषजी कांबडी, अगदी लाखिवली गावाचं नाव स्वतः समुद्रापलीकडे ज्यांनी नेलं आणि क्रिकेटमध्ये अशी चांगली उत्तुंग भरारी केली आणि आजही ते नाव अबाधित आहे आणि अतिशय चांगली कामगिरी करणारा ऋतिक गडक. माझ्या उजव्या बाजूला लाखिवली संघाचा संघनायक अर्थात सचिन पाटील, तसेच या ठिकाणी धनंजय नडगे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लाखिवली आणि कमलाकर शेदर आणि सर्व उपस्थित आज या ठिकाणी लाईव्ह जे लॉट पाडण्यात आलेले आहेत सर्वजण आपण हा कार्यक्रम पाहतोय प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. मी विनंती करेन की गेल्या वर्षी 3 दिवसाची स्पर्धा ठेवली, परंतु काही खेळाडू असतील, काही मान्यवर मंडळी असेल, त्यांनी आम्हाला सांगितलं की राजेंद्र पाटील ही प्रथमतः तुम्ही स्पर्धा या लाखिवली परिसरामध्ये अगदी भिवंडी ते पारोळ परिसरामध्ये ही आयोजित केली आणि प्रथमच डे नाईटच्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा आम्ही ठेवण्यात आली, गेल्या वर्षी ठेवली. मात्र गेल्या वर्षी 3 दिवस कमी पडले. खेळाडू असतील, मान्यवर मंडळी असतील, त्यांनी सांगितले की दिवस वाढवा म्हणून त्यांच्याकरता आम्ही 6 दिवसाची ही स्पर्धा ठेवलेली आहे. सर्वांना विनंती करतोय, डे मध्ये सर्व काही आपण चालून घेतो, मात्र नाईटची स्पर्धा असल्या कारणाने मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण वेळेमध्ये या. जी आपल्याला वेळ दिलेली आहे, जी वेळ ठरले 4 वाजताची असेल, 5 वाजताची असेल, त्या वेळेपूर्वी आपण अर्धा तास उपस्थित राहावं. हे गवळी सरांनी सुद्धा आवर्जून सांगितलं. कारण की आज जर भिवंडी परिसरामध्ये बघितलं आपण, भिवंडी वाडा रस्ता असेल, अंजूरफाटा चिंचोटी रस्ता असेल, भिवंडी पारोळ रस्ता असेल, या सर्वच ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत. आपण जरी वेळेपूर्वी निघाला तरी पण ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. अशा वेळेला आपण आपली जो सामना आहे तो सामन्यापूर्वी अर्धा तास मैदानावर हजर राहावं, ही मी तुम्हाला वारंवार सूचना देत आहोत. गेल्या 17 वर्षापासून हे जे माझ्या वडिलांच्या नावाने, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते, ते शिक्षण महर्षी ज्यांना संबोधलं जातंय. गवळी सर, सांगावंसं वाटतंय की या परिसरामध्ये 1978चा जर वर्ष पाहिलं तर 1979 साली भिवंडी महानगरपालिकेतील गट्टेबार साहेब म्हणून जी व्यक्ती आमच्या काकांच्या बरोबर घरी आले आणि माझ्या वडिलांना सांगितले की भाऊ, या परिसरातील विद्यार्थी कुठे शिक्षण घेत आहेत, तर त्यांनी सांगितलं खारबाव किंवा PR हायस्कूल. तर त्यावेळेला त्यांनी सांगितले की भाऊ, आपण या ठिकाणी एक शाळा जर उघडली तर विद्यार्थी हे लांब पायी जात आहेत, त्यांच्याकरता एक चांगलं सोयीस्कर ठरेल. तेव्हा रघुनाथ पाटील, माझे वडील, त्यांच्या स्वर्गीय रघुनाथ पाटलांच्या मनामध्ये आलं आणि 1979 साली स्वतःच्या घरामध्ये 7 विद्यार्थ्यांवर शाळा सुरू केली. आज 79ला शाळा सुरू केली, आज 2026 पाहतोय. जवळजवळ आज 40 ते 45 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी घडवले आणि आजही जो विद्यार्थी शिकतोय, कोणी डॉक्टर, वकील, इंजिनियर झालेत, ते आजही माझ्या वडिलांचं नाव घेत आहेत की तुमच्या वडिलांची पुण्याई, आज तुमच्या वडिलांनी शाळा काढली म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तर मी विनंती करतोय की ज्यांच्या नावाने ज्यांनी शिक्षणाची दारे उघडून दिली, अशा व्यक्तीचं आठवण ही करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणामध्ये ही जी स्पर्धा भरवतो. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय की सर्वांना, की सर्व संघ असतील, अतिशय चांगली स्पर्धा असते. या स्पर्धेत तुम्ही जे सहभागी झालाय त्याच्यामुळेच मी स्पर्धा यशस्वी करू शकतोय. तर या ठिकाणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती टेंभुर्णीचे माजी अध्यक्ष, कोकण वीट उत्पादक संघटनेचे भिवंडी तालुका उपाध्यक्ष, तसेच टेंभुर्णी गावचे नामांकित उद्योगपती शेखर शेठ भोर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर सर्व संघांना विनंती करतोय, लॉट पडलेले आहेत. अगदी ही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, तुमची साथ हवी आहे. आपण वेळेमध्ये या आणि स्पर्धा चांगली कशी होईल याला मात्र तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी उपस्थित झाली, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितोय आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. खरं तर खूप चांगलं मनोगत आपण व्यक्त केलेलं आहे. पण अजून काही मला फोन कॉल्स येत आहेत की आमच्या संघाचं टायमिंग किंवा डे आम्हाला माहीत पडल्यानंतर पुन्हा एकदा एक 5 मिनिटाची एक्स्ट्रा वेळ घेतोय मी आणि जे सामने आहेत 5 दिवसाचे पुन्हा एक 5 मिनिटात
आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि खास करून प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून जे प्रेक्षक काही जोडलेले आहेत, काही खेळाडू आहेत, काही कॅप्टन आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल. तर 18 तारखेला जे सामने असणार आहेत ते गौरवी टेंबोली वर्सेस तिल्हेर, दुसरी मॅच डीजेवी वर्सेस अन्स 11 चिमीपाडा, तिसरी मॅच रामदास स्पोर्ट्स लाखिवली वर्सेस गावदेवी धोंडावळी, त्यानंतर मकरंद स्पोर्ट्स मुठवल वर्सेस श्रीराम जांभूळपाडा, त्यानंतर नॅन्सी 11, त्यानंतर शेवटची मॅच जी असणार आहे ते कुलूस 11 कुलूस वर्सेस देवा स्पोर्ट्स. हे अशा प्रकारची 18 तारखेला मॅचेस असतील. त्यानंतर 19 तारखेला SP विलोसी वर्सेस HAKL धानीव, शिवशक्ती तुते वर्सेस कोपरी स्पोर्ट कोपरी, त्यानंतर सोनिका माता मालोडी बी वर्सेस आई जोगेश्वरी जुनांदुर्की, मी स्पोर्ट कवाड वर्सेस टीम 94 कामन, त्यानंतर वकी स्पोर्ट मापोली वर्सेस जय बजरंग मिनिस 11 कारिवली. त्यानंतर 20 तारखेच्या मॅचेस अशा प्रकारे असतील. सुमित कुमार गुंदवली वर्सेस गावदेवी धामणे, आवाज भिनार वर्सेस मनस्वी बालकुम, साईस खारबाव विरुद्ध जय बजरंग गोरसई. आताच सन्माननीय महेंद्रजी पटेल यांचा कॉल आला होता, त्यांच्या माहितीसाठी जर ऑनलाईन जोडले असतील त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. साई स्पोर्ट खारबाव वर्सेस जय बजरंग गोरसई बी ही मॅच 20 तारखेला असणार आहे. त्यानंतर आई गावदेवी केवली वर्सेस भादवड बी, त्यानंतर पहिल्या फेरीतली शेवटची मॅच 20 तारखेला असणार आहे ती नॅन्सी 11 निंबवली बी वर्सेस संतोष भुवन वसई. त्यानंतर 21 तारखेला मॅच असणार आहे त्या दिवशी नक्षत्र 11 चौधरपाडा वर्सेस श्याम 11 कोपरी, जय भोलेनाथ पिंपळशेत वर्सेस मितांश 11 जय हनुमान टेंबवली, त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगार वर्सेस सोनू आई वडुलगर, त्यानंतर यश 11 गावदेवी पालवली वर्सेस टीम माजिवडा ठाणे, त्यानंतर MCC कासा लढवली, त्यानंतर भावाले बी वर्सेस लाखिवली बी. यस 11वी टीम आहे बरोबर. MCC कासारवली वर्सेस भावाली बी आणि यश 11 गावदेवी पालवली वर्सेस टीम माजिवडा ठाणे आणि 11वा संघ लाखिवली आहे, लाखिवली बीला बाय. नंतर 22 तारखेला 12 संघ असतील. पहिली मॅच सनम कुमार खार्डी वर्सेस आई गावदेवी पिसे, दुसरी मॅच आई एकविरा पाचापूर वर्सेस जयदुर्गा टेमगरपाडा, त्यानंतर हमरापूर वर्सेस जुनांदुर्की स्पोर्ट्स, त्यानंतर जय गावदेवी लाखिवली वर्सेस स्वर्गीय पांडुरंग सेठ गाणे, त्यानंतर मंगलमूर्ती दिवे वर्सेस प्रचित 11 खांडपे आणि 6वी मॅच पहिल्या फेरीतली शेवटची मॅच RD किरवली वर्सेस जाणता राजा खारभाऊ. टीम काढली पाचशे. तर पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. खास करून या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी रघुनाथ पाटील मुख्य आयोजक आहेत. त्यानंतर प्रिन्स मूव्हीज म्हटलं की 2 नावं प्रामुख्याने पुढे येतील. सर्वप्रथम रवी गुलवी, त्याचबरोबर प्रोप्रायटर प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून, तसेच गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली व ग्रामस्थ मंडळ लाखिवली यांच्या वतीने आणि खास करून आमच्या सोबत प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून जोडलेले जे प्रेक्षक आहेत या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि विशेष आभार आम्ही खरं तर व्यक्त करतोय ते म्हणजे लाखिवली मंडप अँड डेकोरेटर्स प्रोप्रायटर सुनीलजी कांबडी यांचं आणि यांच्या परिवाराचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांनी खरं तर आम्हाला एक खूप छान जागा उपलब्ध करून दिली लाईव्ह लॉटसाठी. त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा मात्र आपण मोठ्या संख्येने एक तर लाखिवली गावदेवी जे मैदान आहे मैदानावर या, अन्यथा आपण घर बसल्या स्पर्धा पाहणार असाल तर मात्र नक्कीच आपण सर्च करा किंवा टाईप करा प्रिन्स मूव्हीज आणि ही स्पर्धा पहा. स्पर्धेला प्रारंभ होईल 18 मार्च ते 23 मार्च. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि आपण ही स्पर्धा लाईव्ह लॉट बघितला याबद्दल सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.